नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लिमिट्स या चॅप्टरमधील एक्सरसाइज 7.6 यातील थर्ड क्वेश्चन आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचा आहे। पहा, त्यातील पहिला प्रश्न याप्रमाणे आहे। हे लिमिट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। पहा, एक्सरसाइज 7.6 यातील फर्स्ट आणि सेकंड हे दोन्ही प्रश्न आपण सॉल्व केलेले आहेत। आज आपल्याला क्वेश्चन थर्ड सॉल्व करायचा आहे। पहा, आपण यापूर्वी एक फॉर्म्युला पाहिलेला आहे। फर्स्ट आणि सेकंडमध्ये लिमिट x टेंड्स टू 0 असेल, a raised to x minus 1 upon x असेल तर हे लिमिट log a असते। बरोबर आहे। पहा, याला सॉल्व करू आपण। सोल्यूशन इक्वल टू लिमिट, प्रॉब्लेम ॲज इट इज लिहून घ्या, नंतर इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 0। पहा, इथे +1 -1 ॲड करू, कारण a raised to x -1 पाहिजे आपल्याला। इथे +1 -1 ॲड करू। पहा, a raised to x -1 येथे मायनस b raised to x आणि +1 -1 आणि +1 आपण ॲड केलेले आहेत। पहा, येथे साईनची सबट्रॅक्शन आहे, म्हणजे साइन c मायनस साइन d, तो फॉर्म्युला अप्लाय करू आपण। पहा, साइन c मायनस साइन d, साईनची सबट्रॅक्शन असेल तर फॉर्म्युला आहे 2 टाइम्स कॉस c प्लस d अपॉन 2 इंटू साइन c मायनस d अपॉन 2, हा फॉर्म्युला आहे। बरोबर आहे। काय होईल? 2 टाइम्स कॉस c प्लस d, c म्हणजे 4x आणि d म्हणजे 2x, c प्लस d म्हणजे 4x प्लस 2x। पहा, पुढे रिझन पण लिहित जा, कोणता फॉर्म्युला अप्लाय केला आपण, अपॉन 2 इंटू साइन c मायनस d म्हणजे 4x मायनस 2x अपॉन 2 इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 0। पहा, ही एक पेयर करू आपण, a raised to x -1, ही एक पेयर करू। येथे मायनस कॉमन काढणार आपण, यापूर्वी आपण पाहिलेलं आहे। मायनस कॉमन काढला तर b raised to x -1, हे +1 -1 होतील, कारण मायनस साईन आपण कॉमन काढलेला आहे। आणि अपॉन 2 कॉस 4x प्लस 2x म्हणजे 6x होतील। बरोबर आहे। आणि 6xला 2ने डिवाइड केला आपण तर हे 3x होतील, म्हणजे 4x प्लस 2x अपॉन 2 म्हणजे हे काय होतील 3x। हे इंटू साइन 4x मायनस 2x म्हणजे 2x होतील, आणि त्याला 2ने डिवाइड केलं तर फक्त x राहील। पहा, इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 0। आपण काय करू आता, x ने डिवाइड करू, येथे x ने डिवाइड करू आणि येथे पण x ने डिवाइड करू। येथे लिहिणार डिवाइड n and d, डिवाइड न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर बाय x इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 0। पहा, x ने डिवाइड केला आपण, येथे दोन टर्म आहेत आणि मायनस साईन आहे, म्हणजे दोघाखाली पण x येईल। बरोबर आहे। म्हणजे मायनस साईनने तो x सेपरेट होईल अपॉन x, हे मायनस b raised to x -1 अपॉन x। पहा, न्यूमरेटरला x ने डिवाइड केलेला आहे, परंतु येथे मायनस साईनने आपण तो x सेपरेट केलेला आहे, म्हणजे याखाली पण x येणार आहे आणि याच्याखाली पण x येणार आहे। आणि अपॉन 2 कॉस 3x इंटू साइन x, येथे पण x ने डिवाइड करायचं आहे, परंतु x ने येथे डिवाइड करू आपण या एकाच टर्मला, म्हणजे फॉर्म्युला तयार होईल साइन x अपॉन x। बरोबर आहे। आता लिमिट घेता येईल आपल्याला, हे लिमिट घेता येईल, हे पण लिमिट घेता येईल। a raised to x -1 अपॉन x, b raised to x -1, जो a ला पॉवर आहे तो येथे आहे, जो b ला पॉवर आहे तो पण येथे आहे, म्हणजे तो फॉर्म्युला अप्लाय होईल। बरोबर आहे। आता लिमिट घेऊ आपण। पहा, इक्वल टू, हे लिमिट काय येईल log a, हे लिमिट log b मायनस log b, log a आणि हे लिमिट log b। बरोबर आहे। आणि अपॉन 2 कॉस थिटा अपॉन थिटा, हा फॉर्म्युला आपल्याकडे नाही आहे, परंतु साइन थिटा अपॉन थिटा हा फॉर्म्युला आहे। कॉस 3, एक्सची व्हॅल्यू 0 जर पुट केली तर कॉस 3 इंटू 0, 3 इंटू 0 म्हणजे 0 होतील, म्हणजे कॉस 0। बरोबर आहे। आणि कॉस 0ची व्हॅल्यू किती असते? 1 असते। येथे कॉस 0 आणि ही व्हॅल्यू किती आहे? 1 आहे, म्हणजे 2 इंटू 1 आणि इंटू साइन थिटा अपॉन थिटा किंवा साइन x अपॉन x म्हणजे काय 1, ते लिमिट 1 आहे। बरोबर आहे।
पहा इक्वल टू हे 1/2 होतील, 1/2 2 × 1 × 1 म्हणजे 2 होतील, म्हणजे 1/2 log a मायनस log b, log a मायनस log b असं लिहू शकतो आपण, बरोबर आहे. परंतु लॉगची सबट्रॅक्शन असेल तर आपण काय लिहितो, 1/2 हे log हे a/b होईल, यांचं डिव्हिजन होईल, बरोबर आहे. ए आणि बीचा डिव्हिजन होईल, कारण लॉगची सबट्रॅक्शन आहे, एकाच लॉगमध्ये हा डिव्हिजन घेणार आपण. आन्सर हे मिळेल आपल्याला, पहा हे लिमिट मिळेल आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 पहा, येथे 2x - 1 म्हणजे a⁻x - 1 या फॉर्ममध्ये आहे, येथे क्यूब आहे, बरोबर आहे. आणि येथे एक टर्म आहे, जर याखाली आपण x घेतला, येथे x घेतला आणि येथे x घेतला, पहा हा एक फॉर्म्युला आहे. पहा लिमिट x टेंड्स टू 0 असेल आणि log 1 + x, तर येथे जी टर्म आहे तीच येथे पाहिजे, तर हे पण लिमिट 1 असते. हा एक फॉर्म्युला आहे, म्हणजे x क्यूब होईल, बरोबर आहे, तिघांचा मल्टिप्लिकेशन, आणि येथे आपल्याला क्यूब पाहिजे, म्हणजे आपण काय करू, न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला x क्यूबने डिवाईड करू आपण. सोल्युशन प्रॉब्लेम ॲज इट इज लिहून घ्या, नंतर इक्वल टू रिझन हे पण लिहा, डिवाइड n and d, डिवाइड न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर बाय x क्यूब, इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 0, 2x - 1 आहे, x क्यूबने याचा क्यूब आहे आणि x क्यूबने आपल्याला डिवाईड करायचं आहे, आणि अपॉन हा न्यूमरेटर त्याला आपण x क्यूबने डिवाईड केलेला आहे, हा डिनोमिनेटर 3x - 1, येथे sin x आणि येथे log 1 + x, येथे पण आपल्याला x क्यूबने डिवाईड करायचं आहे, बरोबर आहे. येथे क्यूब आहे, येथे पण क्यूब आहे, एकाच ब्रॅकेटमध्ये घेऊ आपण. इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 0 म्हणजे 2x - 1 अपॉन x आणि याचा क्यूब असं लिहू शकतो आपण. याला क्यूब आहे, येथे पण क्यूब आहे, म्हणजे एकाच ब्रॅकेटमध्ये आपण ब्रॅकेटचा क्यूब केलेला आहे. आता 3x - 1 हा x क्यूब आहे, त्याला आपण काय करू, येथे x आणि येथे x अपॉन x हे इंटू sin x अपॉन x आणि इंटू log 1 + x अपॉन x. हा पण फॉर्म्युला तयार झालेला आहे, हा पण फॉर्म्युला आणि हा पण फॉर्म्युला आहे, बरोबर आहे. आणि हा पण फॉर्म्युला आहे a⁻x - 1 अपॉन x. पहा आता लिमिट घेऊ आपण, a⁻x - 1 अपॉन x त्याप्रमाणे कन्वर्ट झालेला आहे, येथे पण कन्वर्ट झालेला आहे, हा पण फॉर्म्युला आहे आणि हा पण फॉर्म्युला आहे. लिमिट घेऊ आपण, इक्वल टू याचं लिमिट log 2 येणार आहे, log 2, परंतु या लिमिटला इथे क्यूब आहे, म्हणजे इथे आपण क्यूब घेऊ. हे लिमिट काय येईल, log 3 हे लिमिट 1 × 1 आणि हे पण लिमिट 1, बरोबर आहे. म्हणजे आन्सर काय मिळेल आपल्याला, log 2 याचा क्यूब आणि अपॉन log 3. पुढे रिझन लिहा. आपण लिमिट घेतल्यानंतर हा एक फॉर्म्युला वापरलेला आहे, हे एक रिझन लिहा, हे एक रिझन लिहा आणि हा पण फॉर्म्युला वापरलेला आहे. लिमिट x टेंड्स टू 0 sin x अपॉन x इक्वल टू 1. हे 3 फॉर्म्युले इथे आपण अप्लाय केलेले आहेत. हे समोर 3 रिझन लिहायचे आहेत आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 पहा सोल्युशन. लिमिट x टेंड्स टू 0, आपल्याकडे फॉर्म्युला आहे, लिमिट x टेंड्स टू 0 a⁻x - 1 अपॉन x असेल तर हे लिमिट log a असते. आता त्याप्रमाणे कन्वर्ट करायचे आपल्याला. येथे आपण काय करू, येथे 5चा पॉवर x आहे,
15मध्ये 5चा पॉवर x येईल, बरोबर आहे. जर आपण या 15 पॉवर xमध्ये 5x कॉमन काढले, 5x कॉमन काढले आपण, तर येथे काय होईल, 3x होईल, बरोबर आहे. 15 पॉवर x आहे, याला आपण असं लिहू शकतो 3 × 5 याचा पॉवर x, बरोबर आहे. 15 म्हणजे काय, 3 × 5 त्याचा पॉवर x. हा पॉवर x म्हणजे मल्टिप्लिकेशन असल्यामुळे 3ला पण आहे आणि 5ला पण आहे, 3ला पण आहे आणि 5ला पण आहे, बरोबर आहे. वेगवेगळे बेस आहेत, म्हणजे पॉवरची ॲडिशन होणार नाही, हे बेस वेगवेगळे आहेत, म्हणजे पॉवर 3ला पण आहे x आणि 5ला पण आहे. जर आपण 5x कॉमन काढले, या 15 पॉवर x त्यातून हे कॉमन काढले आपण, तर काय राहील, 3x राहतील, बरोबर आहे. आणि मायनस या दोन टर्ममध्ये कॉमन काढू आपण, म्हणजे इथे -1 मिळेल आपल्याला, बरोबर आहे. 5xला 5xने डिवाईड केलं तर -1 येईल, बरोबर आहे, मायनस साईन असल्यामुळे. आणि या दोन टर्ममध्ये इथे ब्रॅकेट करू आपण, या दोघांमध्ये कॉमन काढलेलं आहे आपण, म्हणजे -1 ॲडजस्ट झालेला आहे या फॉर्म्युल्याप्रमाणे. आणि इथे काय करू आपण, मायनस साईन कॉमन काढू. मायनस साईन कॉमन काढला आपण तर इथे काय होईल, 3x प्लस होतील आणि जो +1 आहे तो -1 होईल. ax -1 याप्रमाणे कन्वर्ट झालेला आहे. आणि आपण x साईन x इक्वल टू, हे पण इक्वल टू आहे, लिमिट x टेंड्स टू 0. आता आपण काय करू, येथे मायनस आहे साईन, तर या दोन टर्ममध्ये हा ब्रॅकेट आहे, येथे आहे, येथे आहे, हा ब्रॅकेट आपण कॉमन काढू, म्हणजे 3x -1 हा ब्रॅकेट कॉमन काढला तर येथे काय राहील, फक्त हे राहील 5x, बरोबर आहे. हे कॉमन काढले आपण तर येथे हे राहील आणि हे मायनस साईन, हा ब्रॅकेट कॅन्सल होईल, म्हणजे इथे 1 होईल, याप्रमाणे येणार आहे, बरोबर आहे. ज्याप्रमाणे आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करताना दोन ब्रॅकेट येतात, दोन्ही सारखे असतात, त्या मायनस म्हणजे -1 आहे. येथे दोन सारखे ब्रॅकेट आहेत, एकच ब्रॅकेट घेतला आणि उरलेल्या टर्म दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये, याचप्रमाणे मायनस आहे किंवा -1 आहे. आणि आपण x साईन x येथे x पाहिजे, येथे x पाहिजे, परंतु मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे x² आपण काय करू, डिवाईड करू. x² डिवाईड केल्यानंतर येथे पण x येईल आणि येथे पण x येईल. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला डिवाइड n and d बाय x², म्हणजे इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 0 3x -1. x² डिवाईड करायचं आहे, येथे मल्टिप्लिकेशन आहे, त्यामुळे एक x येथे आणू आपण आणि इंटू 5x -1 एक x येथे लिहू आपण, बरोबर आहे. आणि आपण x खाले एक x घेऊ आपण आणि इंटू साईन x खाले एक x घेऊ. x × x ने आपण डिवाईड केलेला आहे, बरोबर आहे, न्यूमरेटरला, आणि x × x म्हणजे x² आपण डिवाईड केलेला आहे. हा एक फॉर्म्युला झालेला आहे याप्रमाणे, आणि हा पण फॉर्म्युला झालेला आहे, हा पण फॉर्म्युला आहे साईन x/x चा, लिमिट 1 मिळेल. हे x आणि x कॅन्सल होतील, हे कॅन्सल केलेले आहेत. इथे रिझन पण लिहू शकता, x टेंड्स टू 0 म्हणजे काय, x नॉट इक्वल टू 0, म्हणजे आपण 0 कॅन्सल करत नाहीत, एक्सची व्हॅल्यू 0कडे जात आहे, परंतु नॉट इक्वल टू 0 आहे, त्यामुळे आपण कॅन्सल केलेले आहेत. आता लिमिट घेऊ, हे लिमिट log 3 होईल, इक्वल टू log 3 इंटू हे लिमिट log 5 होईल, इंटू log 5, आणि आपण हे कॅन्सल झालेले आहेत, बरोबर आहे, म्हणजे 1च होईल हा, आणि साईन x/x ते लिमिट 1, म्हणजे आन्सर काय मिळेल आपल्याला, log 3 इंटू log 5 किंवा log 5 इंटू log 3. येथे लिमिट घेतल्यानंतर पुढे हा फॉर्म्युला पण रिझन लिहा, सिन्स हा फॉर्म्युला लिमिट x टेंड्स टू 0
ए रेस टू एक्स मायनस 1 अपॉन एक्स ही लिमिट लॉग ए असते. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. पहा या टाईपचा क्वेश्चन आपण यापूर्वी एक सॉल्व केलेला आहे. पहा हे एक्सपेन्शन होणार आहे. कशाचं एक्सपेन्शन होईल? 25 आहेत म्हणजे 5चा स्क्वेअर आहे. 25 म्हणजे काय आहे? 5चा स्क्वेअर आहे, परंतु त्याला पॉवर किती आहे? x आहे. म्हणजे या 25ला पॉवर x आहे. बरोबर आहे. तर याला आपण असे लिहू शकतो, पॉवर इंटरचेंज केली आपण तर 5x आणि त्याचा पॉवर 2 असं लिहिता येईल आपल्याला. म्हणजे या 25ला आपण असं लिहू शकतो 5 रेस टू x आणि त्याचा पॉवर 2 इक्वल टू लिमिट x टेन्स टू 0 5 पॉवर x आणि त्याचा पॉवर स्क्वेअर करू आपण आणि मायनस 2 5 आणि येथे प्लस 1. पहा हे एक्सपेन्शन होणार आहे कशाचं? 5 रेस टू x मायनस 1. पहा मायनस 2 टाईम्सला इथे मायनस साईन आहे, त्यामुळे इथे मायनस येणार आहे. बरोबर आहे. इथे जर प्लस असेल तर इथे प्लस आला असता, परंतु इथे मायनस आहे. याचा स्क्वेअर घेतला आपण तर काय होईल? पहा ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर तो फॉर्म्युला. एक्सपेन्शन कसं होईल? 5 रेस टू एक्स याचाही स्क्वेअर होईल मायनस 2 टाईम्स 5 रेस टू एक्स इंटू 1. बरोबर आहे. आणि प्लस 1 याप्रमाणे एक्सपेन्शन होईल. त्याच टर्म येथे आहेत. बरोबर आहे. त्याच टर्म आहेत म्हणजे या 3 टर्मऐवजी इंटू 1 बरोबर आहे. म्हणजे दोन्ही टर्मचा मल्टिप्लिकेशन आणि त्याची डबल. पहा इन्स्टेड ऑफ धिस वी टेक धिस व्हॅल्यू आणि अपॉन x साइन x इक्वल टू लिमिट x टेन्स टू 0. या 3 टर्मऐवजी आपण काय लिहिणार? हे लिहिणार. पहा हे एक्सपेन्शन कशाचं आहे? या ब्रॅकेटच्या स्क्वेअरचा आहे. बरोबर आहे. आणि अपॉन x साइन x. पहा आता तुमच्या लक्षात आलेलं असेल आपल्याला काय करावं लागेल? x स्क्वेअरने डिवाईड करावं लागेल, कारण इथे स्क्वेअर पाहिजे आपल्याला. इथे स्क्वेअर असल्यामुळे येथे x आणि येथे x येणार आहे. x स्क्वेअरने डिवाईड करू. डिवाइड n अँड d न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर बाय x स्क्वेअर. पहा डिवाईड केल्यानंतर लिमिट x टेन्स टू 0 5 रेस टू x मायनस 1 याचा स्क्वेअर आहे, त्याला डिवाईड करायचा आहे x स्क्वेअरने. हा झाला न्यूमरेटर, त्याला आपण x स्क्वेअरने डिवाईड केलेला आहे. आणि डिनोमिनेटर आहे x साइन x, त्याला पण x स्क्वेअरने डिवाईड करायचं आहे. बरोबर आहे. इक्वल टू लिमिट x टेन्स टू 0. याला स्क्वेअर आहे, याला पण स्क्वेअर आहे, एकाच ब्रॅकेटमध्ये लिहू आपण 5 रेस टू x मायनस 1 अपॉन x असं लिहू शकतो आपण. बरोबर आहे. याचा स्क्वेअर ब्रॅकेट केला आणि ब्रॅकेटला स्क्वेअर म्हणजे हा पॉवर याला पण आहे याला पण आहे. अपॉन येथे स्क्वेअर आहे, एक x याच्या खाली घेऊ आपण आणि एक x साइन x खाली घेऊ आपण, म्हणजे x अपॉन x होईल आणि इंटू साइन x अपॉन x होईल. बरोबर आहे. x इंटू x स्क्वेअरच होईल. पहा x इंटू x स्क्वेअर होतील. बरोबर आहे. x स्क्वेअरला आपण याप्रमाणे अरेंज केलेला आहे, कारण हा x कॅन्सल होईल. बरोबर आहे. आणि साइन थिटा अपॉन थिटा साइन x अपॉन x हे लिमिट 1 मिळेल. याचं लिमिट या फॉर्म्युल्यानुसार लॉग 5 मिळेल. बरोबर आहे. परंतु स्क्वेअर आहे. लिमिट काय मिळेल याचं? लॉग 5, परंतु स्क्वेअर आहे. याचं लिमिट लॉग 5 परंतु स्क्वेअर आहे. आणि हे कॅन्सल झालेलं आहे. याचं लिमिट 1, म्हणजे आन्सर काय मिळेल आपल्याला? लॉग 5 त्याचा स्क्वेअर. पहा हा पॉवर समोर येत नसतो. समोर कधी येईल? फक्त 5ला स्क्वेअर असेल तर. परंतु पूर्ण लॉग 5ला स्क्वेअर आहे, त्यामुळे पॉवर पुढे येणार नाही. 5ला पॉवर जर 2 असता म्हणजे 5चा स्क्वेअर असता तर तो पॉवर इकडे आला असता. आन्सर हेच राहणार आहे. पहा पुढे रिझन पण लिहा. पहा इथे फॉर्म्युला अप्लाय केला आपण. लिमिट x टेन्स टू 0 ए रेस टू x मायनस 1 अपॉन x हे लिमिट लॉग ए. बरोबर आहे. तो फॉर्म्युला अप्लाय केला आणि साइन थिटा अपॉन थिटा तो पण फॉर्म्युला अप्लाय केला आपण. साइन x अपॉन x हे पण लिमिट 1 असते.
एक्स आणि एक्स कॅन्सल केलेले आहेत आपण. एक्स टेन्स टू झिरो, एक्स टेन्स टू झिरो म्हणजेच काय, एक्स नॉट इक्वल टू झिरो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 पहा. क्वेश्चन नंबर 4 प्रमाणेच हा क्वेश्चन आहे. येथे 49 आहे. आपल्याला माहिती आहे 49 त्याचा पॉवर एक्स आहे. तर याला आपण असं लिहू शकतो 49 7चा स्क्वेअर आहे. बरोबर आहे. 49ला आपण 7 स्क्वेअर असं लिहू शकतो. हा पॉवर एक्स ॲज इट इज. आपण काय करू, हा एक्स येथे घेऊ आणि पॉवर असा इंटरचेंज करू आपण, कारण आपल्याला ए रेस टू एक्स पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे ए रेस टू एक्स होईल. आणि येथे काय आहे 25x, 25 पॉवर एक्स. 25 म्हणजे 5चा स्क्वेअर, त्याचा पॉवर एक्स. बरोबर आहे. परंतु पॉवर इंटरचेंज करू आपण, 5x आणि पॉवर 2 करू आपण याप्रमाणे. म्हणजे ए रेस टू एक्स त्याचा पॉवर 2 होईल. याप्रमाणे सॉल्व करू आपण. म्हणजे एक्सपान्शन येथे आपल्याला मिळणार आहे 2 टाइम्स. त्याप्रमाणे कशाचं एक्सपान्शन आहे आता आपण चेक करू. लिमिट एक्स टेन्स टू झिरो, 49 पॉवर एक्स त्याला आपण कसं लिहिणार, 7चा पॉवर एक्स आणि त्याचा पॉवर 2, 7 रेस टू एक्स आणि पॉवर 2 मायनस हे 2 टाइम्स 35x आणि 25 पॉवर एक्स याला आपण असं लिहू शकतो 5. बरोबर आहे. पहा हे 2 टाइम्स आहेत. म्हणजे एक्सपान्शन कशाचं असेल हे ए आणि हे मायनस बी त्याचा स्क्वेअर. म्हणजे 7x मायनस 5x 5 पॉवर एक्स याचा स्क्वेअर. याचं एक्सपान्शन हे असणार आहे. पहिल्या टर्मचा स्क्वेअर, पहिली टर्म 7 रेस टू एक्स आहे त्याचा स्क्वेअर मायनस 2 टाइम्स फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म. फर्स्ट टर्म आहे 7 पॉवर एक्स आणि सेकंड टर्म आहे 5 पॉवर एक्स आणि सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे 5 त्याचा पॉवर एक्स त्याचा स्क्वेअर. या 3 टर्म येथे आहेत. बरोबर आहे. 2 टाइम्स 35x आहेत. हे काय होईल 2 टाइम्स 35 आणि पॉवर एक्स होईल. यालाच आपण असं लिहू शकतो 7x स्क्वेअर मायनस हे 2 टाइम्स हे जे 35 आहेत त्याला आपण असं लिहू शकतो. बरोबर आहे. म्हणजे 35 पॉवर एक्स आणि प्लस 5x स्क्वेअर अपॉन साइन एक्स इंटू लॉग ऑफ 1 प्लस 2x इक्वल टू हे एक्सपान्शन कशाचं आहे 7 पॉवर एक्स मायनस 5 पॉवर एक्स त्याचा स्क्वेअर. पहा फक्त थोडी अरेंजमेंट लक्षात आली पाहिजे एक्सपान्शन कशाचं होणार आहे. आणि हे साइन एक्स लॉग एक्स ॲज इट इज, साइन एक्स लॉग 1 प्लस 2x ॲज इट इज. पहा येथे स्क्वेअर आहे परंतु येथे -1 + 1 आपल्याला ॲड करावं लागेल, कारण दोन्ही टर्म म्हणजे पेअर करण्यासाठी ए रेस टू एक्स -1 पाहिजे. येथे +1 -1 ॲड करू आपण. इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू झिरो. येथे काय करू -1 ॲड करू. जी प्लसची टर्म आहे त्याबरोबर -1 ॲड केला आणि मायनसच्या टर्मबरोबर +1 ॲड करायचा म्हणजे आपल्याला मायनस कॉमन काढता येईल. याबरोबर +1 ॲड करू. -1 +1 ॲड केले आपण, काहीच बदल होत नाही आणि स्क्वेअर. बरोबर आहे. याप्रमाणे अरेंजमेंट केलेली आहे. फक्त यामध्ये -1 आणि +1 ॲड केले आणि अपॉन साइन एक्स इंटू लॉग ऑफ 1 प्लस 2x इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू झिरो. पेअर करू आपण. इथे मोठा ब्रॅकेट करू आता, कारण मध्ये छोट्या ब्रॅकेटमध्ये पेअर करायची आहे. 7 -1 ही एक पेअर होईल. इथे मायनस साईन कॉमन काढू तर 5 प्लस होतील आणि हा +1 -1 होईल. ए -1 त्याप्रमाणे आलेला आहे आणि या ब्रॅकेटला पॉवर किती आहे 2 आहे. बरोबर आहे. -1 +1 अरेंजमेंट केली आपण आणि ब्रॅकेटमध्ये दोन्ही -1 आणलेले आहेत आपण. आता पॉवर ब्रॅकेटला या 2 आहे
आणि अपॉन साइन एक्स इंटू लॉग ऑफ 1 + 2x. इथे लिहा डिवाइड एन अँड डी बाय डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअरने डिवाइड करू. इथे एक्स स्क्वेअरने डिवाइड करू आणि इथे पण एक्स स्क्वेअरने डिवाइड करू आपण. इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 0 7 पॉवर x - 1 आहे आणि मायनस 5x - 1 याचा स्क्वेअर आहे. बरोबर आहे. हा न्यूमरेटर त्याला एक्स स्क्वेअरने आपण डिवाइड केलेला आहे आणि हा डिनॉमिनेटर त्याला आपण एक्स स्क्वेअरने डिवाइड केलेला आहे. परंतु न्यूमरेटरमध्ये पण स्क्वेअर आहे आणि डिनॉमिनेटरला पण एक्स स्क्वेअर आहे. म्हणजे एकाच ब्रॅकेटमध्ये आपण काय करू, येथे एक्स घेऊ आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर दाखवू. म्हणजे कसं होईल पहा, 7 पॉवर x - 1 मायनस 5x - 1 आणि अपॉन x. या एक्सचा पॉवर येथे दाखवू आपण. बरोबर आहे. दोघांचा अर्थ एकच होणार आहे. आणि अपॉन हा एक्स स्क्वेअर आहे साइन एक्स, एक एक्स इकडे घेऊ आपण आणि इंटू लॉग ऑफ 1 + 2x आणि एक एक्स इकडे घेऊ आपण. पहा फॉर्म्युला कसा आहे लॉगचा, 1 + x आणि अपॉन एक्स पाहिजे. म्हणजे येथे एक्सची जी टर्म आहे ती येथे पाहिजे. येथे 2x आहे तर येथे पण 2x पाहिजे. येथे 2 नाहीत म्हणून आपण काय करू, येथे 2x करू आपण. म्हणजे तर येथे 2 मल्टिप्लाय करू. बरोबर आहे. म्हणजे 2 कॅन्सल होतील. त्याप्रमाणे अरेंजमेंट केलेली आहे आपण. इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 0. हा एक्स मायनसने सेपरेट करू आपण. म्हणजे ब्रॅकेटमध्ये काय येईल पहा, 7x - 1 अपॉन एक्स आणि हा मायनस 5x - 1 अपॉन एक्स. बरोबर आहे. याप्रमाणे असं लिहू शकतो आपण. एकच एक्स आहे, मायनसने आपण सेपरेट केलेला आहे. दोघांनाही तो डिनॉमिनेटरमध्ये आलेला आहे आणि हा स्क्वेअर ॲज इट इज आणि अपॉन साइन एक्स अपॉन एक्स. हा एक फॉर्म्युला झालेला आहे. याचं लिमिट 1 मिळेल आणि इंटू आता याचं लिमिट 1 मिळेल. बरोबर आहे. याचं लिमिट 1 मिळेल. लॉग ऑफ 1 + 2x आणि अपॉन 2x इंटू 2 आहेत. हे डिनॉमिनेटरमध्ये आहेत म्हणजे 1/2 होतील ते इकडे आल्यानंतर. आता लिमिट घेऊ आपण. हे लॉग 7 होईल. स्क्वेअर ॲज इट इज लॉग 7 मायनस लॉग 5 होईल. हे लिमिट लॉग 5 आणि स्क्वेअर अपॉन हे लिमिट 1 मिळेल इंटू हे लिमिट 1 मिळेल. एवढं लिमिट 1 आहे आणि इंटू 2. बरोबर आहे. इक्वल टू हे कॅल्क्युलेशन 2 होईल आणि हे 2 डिनॉमिनेटरमध्ये आहेत म्हणजे 1/2 लिहू शकतो आपण. 1/2 लॉगची सबट्रॅक्शन आहे. बरोबर आहे. म्हणजे आपण काय लिहिणार, एकाच लॉगमध्ये हा डिव्हिजन घेणार 7/5. हे आपण यापूर्वी पण पाहिलेलं आहे. परंतु येथे काय आहे, पूर्ण स्क्वेअर आहे. बरोबर आहे. म्हणजे इथे आपण स्क्वेअर करणार. हे लॉगला स्क्वेअर येणार आहे. लॉगची सबट्रॅक्शन आहे त्यामुळे एकाच लॉगमध्ये आपण डिव्हिजन घेतलेला आहे 7 आणि 5चा. बरोबर आहे. परंतु याला स्क्वेअर आहे त्यामुळे याला स्क्वेअर आलेला आहे. याप्रमाणे आन्सर मिळेल आपल्याला. लिमिट हे येणार आहे. कोणता फॉर्म्युला अप्लाय केला तो फॉर्म्युला पण लिहित जा. जर फॉर्म्युला लिहिला नाही तर मार्क्स कमी मिळतील. a⁻x - 1 अपॉन x तो फॉर्म्युला अप्लाय केला. येथे लॉग ऑफ 1 + x अपॉन x तो फॉर्म्युला अप्लाय केला. समजलं मित्रांनो. धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.